मंडळी, अभिनेता आरव वेलणकर आणि दिग्दर्शक महेश टिळेकर यांत खूप वाद सुरू आहेत. अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर टिळेकरांनी टीका केली होती. तेव्हापासूनच्या दोघांमध्ये हा वाद सुरू झाला. त्यावेळेस अभिनेता आरव वेलणकरने दिग्दर्शक महेश टिळेकरांवर निशाणा साधला होता. तर यावर टिळेकरांनी सुद्धा वेलणकरला चांगलं सुनावलं होतं. पण मंडळी, आता या दोघांमध्ये वाद सुरू झालाय तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एका मुलाखतीवरून. नुकतंच ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एक मुलाखत दिली. संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली होती. या मुलाखतीवर भाजपा समर्थक अभिनेता आरव वेलणकरने टीका करत म्हटलंय की फायनली आज अख्खी मुलाखत पाहण्याचा योग जुळून आला. सर, आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. फोडणी, खिचडी, खिमा, मसाला नको मला. एक तरुण म्हणून आपला हा महाराष्ट्र कसा घडणार ते सांगा, यात जास्त रस आहे, अशी टीका वेलणकरने केली. वेलणकरच्या या टीकेनंतर दिग्दर्शक महेश टिळेकर हे प्रचंड भडकले. त्यांनी पुन्हा एकदा आरव वेलणकरला चांगलं सुनावलंय. महेश टिळेकर म्हणाले की आरव वेलणकर, बापाला शिकवू नको. तरुण म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र कसा घडवणार हे विचारतोय तू. तुझ्यात हिंमत असेल तर या देशातील तरुण म्हणून देशाच्या पंतप्रधान मोदींना प्रश्न विचार ना की देश कसा घडणार आहे ते. लघुउद्योग बुडाले, तरुणांना रोजगार नाही, मोठे उद्योगपती बँकेला चुना लावतात, शेतकऱ्यांना रस्त्यावर यावं लागतं, दिवसा ढवळ्या बलात्कार होत आहेत. हे सगळं पाहून देश कसा घडणार हे तुझ्यासारख्या बेअक्कल तरुणाला कळत नाही का? की वडील भाजप पदाधिकारी आणि काका भाजप प्रवक्ते म्हणून सोयीप्रमाणे डोळेझाक करतोय. मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्याआधी तू तरुण म्हणून या महाराष्ट्रासाठी काय योगदान दिलं आहे ते तरी सांग आधी. परराज्यातून आलेल्या अमराठी लोकांचे तळवे चाटणाऱ्या तुझ्यासारख्या मराठी भैयांना काय अधिकार मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारायचा? स्वतःची लायकी न पाहता नको तिथे स्टंट करत राहिला तर तुला खिमा, मसाला, खिचडी पण खायला मिळणार नाही. तेव्हा वडापाव किंवा 10 रुपयातील सरकारी जेवण थाळी उपयोगाला येईल. स्वतःचे आणखीन वस्त्रहरण करून घ्यायचे नसेल तर तुझ्यात नसलेला अभिनय कसा सुधारता येईल याकडे लक्ष दे. जय महाराष्ट्र, अशा शब्दांत टिळेकरांनी वेलणकरला सुनावले. मंडळी, अमृता फडणवीस यांच्या गाण्यामुळे या दोघांमध्ये हा वाद सुरू झाला. पण आता हा वाद दिवसेंदिवस अजूनच वाढत आहेत. वेगवेगळ्या मुद्द्यांवर हे दोघंही एकमेकांवर टीका करतात, एकमेकांची लायकी काढतात. तर मंडळी, या सर्व प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय ते या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा.